बलराम शैक्षणिक संस्था काणकोण आणि आचार्य अकादमी महाराष्ट्र याच्या जोड पालवाने काणकोणच्या शैक्षणिक मळाचेर एक मोठी क्रांती जावपाची आसा अशें दिसता। 8वी 9वी आणि 10वी यांच्या फाउंडेशन कोर्साचे प्रशिक्षण हांगा चालू जावपाचें आसा आणि तें निशुल्क। हितून भितर 100 भुरगीं जी आसतली जी एसटी कम्युनिटी आसतली आणि बाकीची भुरगीं जी आसतली ती जनरल कॅटेगरीची आसतली। सभापती तवडकर म्हणटा की हे स्टेप घेतले नंतर काणकोणच्या शिक्षणा खातीर जे मडगांव आणि पणजी वयताले त्यांची संख्या 0 जातली। तर पळया हो स्पेशल रिपोर्ट। एक नीटचा थोडासा अवेअरनेस आहे, डॉक्टर व्हावं डॉक्टर होणार, पण जेईसाठी ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याचे ते वाईट जेवढे क्षेत्र आहे त्याच्या संदर्भातले अवेअरनेस आपल्याकडे खूप कमी असेल। त्यामुळे माझी अपेक्षा आहे की त्या मुलांना मॅथ्स किंवा इंजिनिअरिंग सायन्स म्हणजे जेईसाठी त्याचं एक फाउंडेशन म्हणजे 8वी 9वी 10वी जर त्यांना एक विजन दाखवलं आणि मुलांची इतर जर व्यवस्था होऊ शकेल शिक्षकात असेल तर त्या व्यवस्था तुम्ही कशात्राच्या अकॅडमीत लागलं तुमच्याच बरोबरचा ब्रीफ द्या। म्हणजे 7 वर्षाच्या कालखंडामध्ये पुण्यामध्ये सदनचे 3,000 पूर्वी एखाद्या अकॅडमी अर्ज होते। जवळ 32 वर्ष सगळेजण काम करताना ना घर कसं छान चाललं इतकं बघतात आणि त्यांची काही समाजाप्रती इच्छा नसते काम करायची असं नसतं, पण त्यांची जी काही ब्लँक पेजवर इतकं काहीतरी कुणी लिहिलेलं असतं की त्यांचा माइंडसेटच निगेटिव्ह झालेला असतो। ह्याला काय करायचं ते आपलं 2 टाइम जायचं, जेवायचं, शाळेत जायचं, यायचं घरी मस्त चालतंय, कारण त्यांना बाकीची कामं इतकी लावलीत की ती वैतागलेली ती कागदोपत्री। म्हणजे महाराष्ट्रातलं सांगतात, मला वाटतं माहित नाही गोव्यातलं काय असतं, त्यांच्याकडे एक काम असतात, तांदूळ किती दिले मोजा शाळेमध्ये जे काही। ती लोक विचार करतात की आम्ही पोरांना शिकवायचं का ते तांदूळ मोजायचे का बाकीची कामं करायची, इलेक्शन आलं की ड्युटी। मग ती बिचारी सायन्स मॅथ विसरली किंवा त्यांचे सब्जेक्ट विसरले आणि ते मस्त निवांत राहतात। ते म्हणतात काही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन द्यायचं नाही। मग महाराष्ट्रामध्ये पॅरलल इंग्लिश मीडियम CBSE अशा स्कूल इतक्या तयार झाल्या की आता तिकडे शाळेत मास्तर किती 2, शाळेत विद्यार्थी किती 2, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आता गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहे। आता तसं इथे कदाचित वेगळ्या सिनारिओ असेल। आता तुमच्याकडे प्रत्येक शाळेचं तुम्ही जर मला इंट्रोडक्शन सांगितलं की आमच्याकडे एवढे विद्यार्थी आहेत, त्यापैकी एवढे इंजिनियर झाले, एवढे डॉक्टर झाले, एवढे लॉयर झाले, अशी काही डेटा आहे का तुमच्याकडे? No. In Goa, every year the examination is going on. So how many state topper in Goa talent search examination belongs to this taluka? So we will take a aim of every year the Goa topper, Goa talent search examination topper should belongs from such states. That can be the simple task. So the Ponda people are eating something different from Goa people. They are from extended they are getting. Like we are going to start foundation course they are So I will surely say that if we work for 1 year, next year's Goa talent search examination, all the 10 topper people will from your talent. It is not necessary that they should come to this place. At least we should have a roadmap for them, what to take, what to assess, and what to give action plan, and what to take corrective measurement. Whether we have given the instruction, whether they have followed or not. If not followed, what to do so that he will follow or she will follow. Education background, कुछ मतलब काही जरी पाहिजे असेल तुम्हाला तरी मी मदत करायला तयार आहे। When it comes to competitive exams, there is something called as verbal intelligence questions and other kind of things, logical thinking, where students find that difficult, not because they are unintelligent, but because they don't have practice, they have not been guided to look into those things. I feel that teachers are trained to understand this, then maybe they can pass on that. Teacher is the backbone of education system. जेवढा मुलांमध्ये राहील, जेवढे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या भूमिकेत राहील तेवढी मुलं घडतात। सगळी टीचर कडनंच घडलेली आहेत ना। दुसरं काय?
एंटायर. नमस्कार. ॲक्च्युली गोव्याबद्दल आम्ही जेव्हा कॉलेज लाईफमध्ये ऐकायचो त्यावेळेस गोवा म्हणजे पर्यटनासाठी खूप फेमस असलेले ठिकाण. परंतु एक माझे मित्र आहेत टेकाळे सर, की जे वय वर्ष 65 वर्षाचे आहेत आणि त्यांचे जे काही सहकारी होते डॉक्टर रमेश तळवलकर सर, सो त्यांच्याबद्दल ते मला बऱ्याचदा सांगायचे की ते गोव्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची एक संस्था आहे आणि त्यांचं ट्रायबलसाठी खूप मोलाचं योगदान आहे, तर त्यांना तुम्हाला एकदा भेटायचे. सो मी म्हटलं की तेवढ्या मोठ्या माणसाला आपण भेटायला पुण्याला बोलवण्यापेक्षा मी स्वतः गोव्याला येऊन त्यांची शाळा किंवा ते बघायला येतो. आणि ते बघितल्याच्या नंतर आम्हाला असं लक्षात आलं की त्यांची जी तळमळ आहे त्यांच्या गोव्यातील ट्रायबल भागातील विद्यार्थ्या 7-8 वर्षापासून पुण्यामध्ये बरंच डॉक्टर आणि इंजिनियर घडवण्याचं काम करत होतो. सो ती आमची जी काही एक्सपर्ट टीम आहे, जे काही आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे, तो अनुभव गोव्यामधील सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या भागातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी, जेणेकरून 6वी पासून 7वी पासून मुलं महाशक्तिमान बनवायचं आहे, आपला देश हा पूर्ण जर जगामध्ये टॉपला आणायचा आहे तर आपल्या देशाची एज्युकेशन सिस्टीम किंवा एज्युकेशनमध्ये खूप काम करणं आवश्यक आहे. सो त्या पद्धतीनं जे ट्रायबल भागातील असतील किंवा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील लोक, नॉट डॉक्टर इंजिनियर, ते पण गव्हर्नमेंट जॉब्समध्ये आले पाहिजे, प्रायव्हेट जॉब्समध्ये आले पाहिजेत आणि पूर्ण भारताची जी काही साक्षरता आहे ती 100% व्हायला पाहिजे. सो त्या अनुषंगानं मी ज्यावेळेस गोव्यामध्ये आलो, सरांची संस्था बघितली, त्यांचं काम बघितलं, ते काम बघून मलाही वाटलं की आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. जर आपल्याला एज्युकेशनमुळं इथपर्यंत आपण आलेलो आहोत तर आपण आणखीन गोव्यातील जे काही कानाकोना या तालुक्यामधील जे काही विद्यार्थी असतील, ज्या काही शाळा असतील, त्या विद्यार्थ्यांना सायन्स, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल किंवा ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल थिंकिंग असेल, सो ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून जर होऊ शकलं तर ते आचार्य अकॅडमीच्या माध्यमातून मला आवडेल. आणि त्यामुळं कदाचित पुढे आणखीन काही काळामध्ये जर ट्रायबल भागातनं एक 100 डॉक्टर, 100 इंजिनियर तयार झाले आणि जर त्यांची लाईफ बदलली, त्यांच्या परिवारामध्ये कुणीतरी पहिला डॉक्टर, पहिला इंजिनियर बनला, पहिला कलेक्टर बनला, पहिला लॉयर बनला, तर कदाचित मला वाटेल की काहीतरी आपण समाजासाठी केलं. सो त्या हेतूने खरं तर आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्यासाठी डॉक्टर रमेश तळवलकर सरांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांच्यामुळेच कदाचित आम्ही इथे आलेलो आहोत. धन्यवाद. सेंटर कुठं असणार याचं जे सेंटर असेल ते सध्या तरी बलराम एज्युकेशन सोसायटीमधील जी शाळा आहे, सो तिथं रेसिडेन्शियल फॅसिलिटी असल्या कारणानं आपलं इथलं जे काही ऑपरेशन्स आहे ते तिथे चालेल. कारण तिथे आपण ट्रायबल भागातील आणि 100 ट्रायबल भागातील आणि 50 जे आहेत ते नॉन ओबीसी किंवा नॉन ट्रायबल, हे असे सगळे एक चांगले मेरिटोरियस स्टुडंट घेऊन तिथे आपण जेई आणि नीटचं प्रिपरेशन चालू करतोय येत्या 4 जूनपासून. काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रवेश कुठेतरी घेतलेले असतील, ते सुद्धा उद्या ते बघायला येऊ शकतात, म्हणजेच रविवारी, आणि तिथे तुम्ही डेमो लेक्चर अटेंड करू शकता आणि तिथे जर तुम्हाला ती गोष्ट आवडली तर ती गोष्ट तुम्ही तिथं शिकू शकता. तिथे रेसिडेन्शियल असल्यामुळं तुमचा जो 24 तासाचा वेळ आहे तो सगळा वेळ तुमचा अभ्यासासाठी युटिलाइज चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. कारण की बऱ्याचदा ट्रॅव्हलिंग जो टाइम आहे तो तुम्ही रिड्यूस करू शकता आणि तो वेळ तुमचा अभ्यासामध्ये आणि डाऊट सॉल्व्हिंगसाठी वापरू शकता. स्कूल अवर्स आणि सोडून तुम्ही हे क्लासेस घेणं की त्याच्यात नाही, 11वी-12वी साठी शाळा आणि हे कोचिंग हे दोन्ही एकत्र असेल. शाळेच्या टायमिंगला शाळेचे क्लासेस होतील आणि त्याच्या व्यतिरिक्त टायमिंगमध्ये जेई नीटचे क्लासेस होतील, म्हणजे जेणेकरून मुलांना, जे आता गोव्यातील मुलांना शाळा एकीकडे, त्यानंतर कोचिंग क्लाससाठी वेगळ्या ठिकाणी जावं लागतं, हा जो काही ट्रॅव्हल टाइम आणि हा प्रॉब्लेम आहे त्याचं हे वन स्टॉप सोल्युशन बनवण्याचा आपण प्रयत्न केला की तिथेच त्या मुलांना दोन्ही प्रकारचं एज्युकेशन मिळालं पाहिजे. पण इनिशियली प्रॅक्टिकल क्लासेस ना काय ऑनलाईन क्लासेस असणार? फिजिकल क्लासेस. गोव्यात एनईपी इम्प्लिमेंटेशन त्याचा याच्यावर काही परिणाम? एनईपी हेच सांगितलं की एनईपी मध्ये अगोदर जसं 10वीच्या बोर्डाला तेवढी व्हॅल्यू होती, तर ती व्हॅल्यू आता 9 ते 12चा हे झालेला आहे आणि 5 ते 8 असं झाले. सो एनईपी मध्ये फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे स्टुडंटला की कला, वाणिज्य व सायन्स यामध्ये कुठलाही विद्यार्थी कुठल्याही टायमिंगला तो वेगवेगळे कोर्सेस पण घेऊ शकतो. हे खरं तर एनईपीचं म्हणजे मोर फ्लेक्झिबल सब्जेक्ट चुजिंग हे एनईपीचं खरं ध्येय आहे की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही टायमिंगमध्ये विद्यार्थ्याला एखादा कोर्स, दुसऱ्या एखाद्या स्ट्रीमचा कोर्स निवडायचा असेल तर तो वरती बोर्डाला जेवढं द्यायचं तेवढंच महत्व आणि जेई नीट या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला जेवढं जास्त महत्व द्यायला पाहिजे ते महत्व हे या प्रोग्राममध्ये आपण अचीव्ह करू शकू. सो एनईपीच्या धर्तीवरतीच हे असेल
आणि 5334 हे जे बायफर्केशन गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे, तर आधी 10+2 होतं, 10वी नंतर 11वी 12वी, आता 9, 10, 11, 12 हा एक ग्रुप एकत्र झाला आहे. सो 9वी 10वी फाउंडेशन आणि 11वी 12वी डेडिकेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी, असा तो फाउंडेशन, प्री फाउंडेशन, फाउंडेशन प्लस इंटिग्रेटेड असा तो प्रोग्राम आपण राबवणार आहोत. याच्यासाठी वेगळा सिलेबस असेल तुमचा? तो NCERT बेस्डच आहे, त्यामुळं जी काही JEE असेल, नीट असेल, ही NCERT बेस्डच आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये जे CBSE बोर्ड आहे ते NCERTचे जे बुक्स आहेत तर त्या बुकच्याच धर्तीवर हे असतं. त्यामुळे त्याच्यातनंच MCQची सॉल्विंग म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्विंगची हे, आणि त्याच्यासाठी ऑलरेडी भरपूर लोकांनी आतापर्यंत रिसर्च करून कुठल्या चॅप्टरवर कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात त्याचं एक बुकलेट बनवलेलं असतं. ते बुकलेट आपण JEE नीटची परीक्षा ही सेंट्रल गव्हर्नमेंट कंडक्ट करतं, नॅशनल टेस्ट एजन्सी, आणि त्यांना सिस्टर ऑर्गनायझेशन इज NCERT किंवा CBSE. त्यामुळे NCERTचेच बुक्स थ्रू आउट इंडिया या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनसाठी फॉलो करतात. आणि स्टेट बोर्ड आणि NCERT त्यात फारसा फरक नाही आहे सिलेबस वाईज, फक्त डेप्थ वाईज किंवा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वाईज थोडासा फरक असतो, तो या प्रोग्रामच्या थ्रू तो कव्हर होऊन जातो. बलराम एज्युकेशन सोसायटीची स्थापना मुळात ग्रामीण भागातले एज्युकेशन स्ट्रेंथन जावपाच्या दृश्टिकोनांतल्यान आमी प्रारंभ केलो, आणि आज ताजो विस्तार ल्हान मोठी आमची 7 आस्थापनां आमची चलता, आणि तातूंतल्यानच फुडें वचून जो प्रयत्न आमी करता की ह्या प्रयत्नांतल्यान की कॉम्पिटेटिव्ह एग्जामीक आमचे भुरगे तितलेच स्ट्रेंथीन ताकदीन भुरगे फुडें वचचे. आणि हे लक्षात येता की ग्रामीण भागांतल्या आशिल्ल्या कारणान खुबश्यो समस्या आसा. म्हणजे कोचिंग सारके जे इन्स्टिट्यूट आसा ती मडगांव, पणजे, फोंड्याक आसा. त्यामुळे आमचो भुरगो खंयच्याच पद्दतीन की इतले ट्रॅव्हलिंग करून 3-4 वरां ट्रॅव्हलिंग करून ताका कोचिंग घेवपाक शकना, किंवा एखादो आर्थीक दुसऱ्या सदन आसत जर जायत न्ही जाल्यार त्या पालकाक परवडना की हांगा साकून मडगांव वचून रावणें करणें शक्य ना. आणि ह्यो गोश्टी आमी स्वताक म्हणजे आमी पेरंट्स आसले कारणान आमच्याय भुरग्यां बाबतींत आमकां ताजो अनुभव घेवचो पडलो. आणि त्यामुळे ताजोच विचार करून आसा की आमी ह्या वर्सांतल्यान हांवें गोवोरमेंटा कडेन माननीय मुख्यमंत्र्या कडेन ताजो एक प्रस्ताव दवरलो की एटलिस्ट ट्रायबल भुरग्यांक जे आसा न्ही, ट्रायबल वेलफेअर खात्याच्या माध्यमांतल्यान आसा न्ही, की 11वी 12वी खातीर जी भुरगीं आसा की त्यांना नीट आनी JEE मिन्स हाजे फी जी आसा ती रिएम्बर्स जावची, की तो प्रस्ताव दवरलो. आणि तो प्रस्ताव सरकारान मानून घेतलो, आणि तातूंतल्यान जी गजाल आसा थोडी उशिरान जाली आमी, पण ती जी फी आसा ती रिएम्बर्स करपाची मानून घेतलें. आणि म्हणून ते करता आसतनाच की आज आमकां आमचे मदीं आसा की ज्ञानेश्वर मुनकुळे सर जे आचार्य अकॅडमी पुणे बारामती हांगा चलयता, की तांचो संपर्क येतकच आसा न्ही ह्या विशयाक थोडीशी बळकटी आयली. आणि ताणें जसो आमी सामाजीक विचार करता तसोच ताणें बी सामाजीक विचार केलो की पयसो हांगा म्हत्वाचो ना, त्यामुळे नांव करपाक जाय, नांव कमपाक जाय. ह्या दृश्टिकोनाचो जसो आमी प्रयत्न करता की तशाच प्रकारचो तांचेंय थिंकींग आमकां मॅच जावपाक जालें. आणि फाटल्याच 8-10 दिवसां पयलीं ते स्वताक मेळ्ळे, आणि तातूंतल्यान विचार केलो की काणकोण तालुक्याच्या सगळ्या भुरग्यां खातीर प्रयत्न आमी करपाक जाय. म्हणून आज आमी प्रत्यक्ष सगळ्या मुख्याध्यापक आसा तांकां आपले इतल्या खातीरच की तो कन्सेप्ट आसा 8वी 9वी 10वी ह्या भुरग्यांक जर आमी फावंडेशन कोर्सीस सुरू केले, आनी जर भुरग्यांक जर बेजीक जे आसा नीट JEE मिन्स हाची जर सारकी जर तांकां अवेरनेस करपाक शकले जाल्यार फुडल्या काळा मध्ये जर हेच भुरगे फुडें वचून जे आसा न्ही 11वी 12वीक आसा न्ही तांणी नीट आनी JEE जर वेवस्थीत क्लियर केले जाल्यार ह्या भागांतल्यान सुद्दां जे आसा न्ही डॉक्टर इंजिनियर जावपाक शकता. आणि ह्या आमी सद्याक हो कोर्स सुरू करता आसतना की ट्रायबल जी भुरगीं आसा गोवा भारतली ते 100 भुरग्यां खातीर फ्री दवरले आसा. आणि त्याच बरोबर जनरल कॅटेगरी जी भुरगीं आसा की OBC आसतली किंवा गरजवंत आसतली तांकां 50 भुरग्यांक आमी तांकां फ्री दवरले आसा. त्याच बरोबर काणकोण तालुक्यात ते 8वी 9वी आनी 10वी खातीर जो फावंडेशन कोर्सा खातीर खंयच्याच प्रकारची फी आकारची ना. आणि त्यामुळे की ताजो अवेरनेस जावचो, ताची जागृती जावची, आणि कॉम्पिटेटिव्ह एग्जामी खातीर चडांत चड भुरगे आसा न्ही भुरगे तयार दवरचे हो उद्देश धरून जे आसा न्ही हे आमी सुरवात केली आसा. त्यामुळे ज्ञानेश्वर सरांचे आमी खरें आभार व्यक्त करतात. आणि हेजे मोठे महाराष्ट्राक पुणे किंवा बारामतीक आपले जो भार आसून सुद्दां काणकोण तालुक्याच्या ग्रामीण भागाचे एज्युकेशन स्ट्रेंथन करपा खातीर ताणें स्वताक ती इनिशिएटीव घेतली, आणि त्यामुळे तांचे आभार व्यक्त करता. आणि त्याच बरोबर हांव आज
सगळे शिक्षक जे आहेत हेडमास्टर जे आसात की ताणें तें समजून घेवपाचो प्रयत्न केलो आनी ती गजाल आमी सगळ्या मेळून फुडें व्हरया आनी काणकोण तालुक्याचें एज्युकेशन स्ट्रेंथन करपा खातीर आमी सगळ्यांनी मेळून प्रयत्न करुया. शिक्षणा खातीर मडगांव वचपाची संख्या कमी जातली दिसता तुमकां? 100% जर म्हाका दिसता फुडल्या 1-2 वर्सां भितर जर आचार्य अकॅडमी आनी आमी जर सारके रिजल्ट जर आमी आउटपूट दिवपाक शकले जर जायत न्ही जाल्यार म्हाका दिसता गोंयभरांतल्या भुरग्यांक हांगा येतलीं आनी गोंयभरांतल्यान न्ही अन्य राज्यांतल्यान सुद्दां भुरगीं हांगा येतलीं हाची म्हाका खात्री आसा.